नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शिक्षक पालक संघ किंवा समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे. माहे डिसेंबर 2025 करता सभा क्रमांक 7 साठी लेखन कसे करावे, या महिन्यात कोणते विषय आवश्यक आहे याबाबत सविस्तर आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या शिक्षक पालक समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकता. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. त्यानंतर ज्या दिवशी आपण शिक्षक पालक संघाची किंवा समितीची बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी दिनांक टाकून घ्यायचा आहे, रोजी, शाळा, या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली श्री जे अध्यक्ष आहे शिक्षक पालक समितीचे त्यांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. शिक्षक पालक समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन करून घ्यायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 7वी सभा आणि पहिला विषय आहे, सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. 2 नंबरचा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास आणि आत्मविश्वास वाढवण्याबाबत. 7 नंबरची बैठक आणि 2 नंबरचा विषय आहे, दिनांक या ठिकाणी ज्या दिवशी आपण घेणार आहोत ती तारीख टाकून घ्यायची आहे. रोजी शिक्षक पालक समितीची बैठक शाळेत आयोजित करण्यात आली. बैठकीचा मुख्य विषय विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास आणि आत्मविश्वास वाढवणे हा होता. विद्यार्थ्यांच्या सध्याच्या प्रगतीचे विश्लेषण शिक्षकांनी पालकांसमोर मांडले. अनेक विद्यार्थ्यांमध्ये सादरीकरण, संवाद कौशल्य आणि नेतृत्व गुण वाढवण्याची गरज आहे असे दिसून आले. विद्यार्थ्यांना मंचावर बोलण्याच्या संधी अधिक मिळाव्यात असा पालकांचा आग्रह होता. शिक्षकांनी आठवड्यातून एकदा व्यक्तिमत्व विकास उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये वादविवाद, भाषण, कथा सांगणे व गटचर्चा यांचा समावेश करण्यात येईल. आत्मविश्वास वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या देण्याचे ठरले. पालकांनीही घरी सकारात्मक संवाद व प्रोत्साहन देण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांचा प्रगतीचे मासिक मूल्यमापन करून पालकांना माहिती देण्यात येईल. सर्वांनी मिळून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी एकत्र काम करण्यावर सहमती दर्शवली व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय घेण्यात आला आहे, विषय क्रमांक 3, घरच्या वातावरणाचा शालेय कामगिरीवर प्रभाव. फार महत्त्वाचा असा हा विद्यार्थ्यांच्या संबंधित विषय आहे. आज रोजी शिक्षक पालक समितीची बैठक शाळेत पार पडली. बैठकीचा मुख्य विषय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर घरच्या वातावरणाचा होणारा प्रभाव हा होता. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील चढ उताराचे निरीक्षण पालकांसमोर मांडले. घरातील शिस्तबद्ध वातावरण आणि वेळेचे नियोजन विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर सकारात्मक परिणाम करतात हे अधोरेखित करण्यात आले. काही विद्यार्थ्यांच्या घरी अभ्यासासाठी शांत आणि प्रोत्साहनपूर्व वातावरण नसल्याचेही निदर्शनास आले. पालकांनी मुलांवर अनावश्यक ताण टाळावा असे शिक्षकांनी सुचवले. नियमित अभ्यासाची सवय लागण्यासाठी पालकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात आले. घरातील मोबाईल वापर नियंत्रण ठेवण्यावर सर्वांनी एकमत व्यक्त केले. विद्यार्थ्यांचा भावनिक स्वास्थ्याचा शैक्षणिक प्रगतीवर थेट परिणाम होतो हे स्पष्ट करण्यात आले. पालकांनी मुलांसोबत दैनंदिन संवाद वाढवण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शाळा आणि पालक यांनी संयुक्तपणे कार्य करण्याचा निर्णय घेतला व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे, विषय क्रमांक 4, विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी यावर चर्चा करण्यात आली. बैठकीत विद्यार्थ्यांच्या मानसिक व घडामोडीवर चर्चा करण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांमध्ये
ताण, चिंता व एकाग्रतेचा अभाव दिसून येत असल्याचे शिक्षकांनी नमूद केले. नियमित क्रीडा, व्यायाम आणि योगाचा विद्यार्थ्यांचा आरोग्यावर चांगला परिणाम होत असल्याचे अधोरेखित करण्यात आले. शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक बळकटी महत्त्वाची असल्याचे समितीने मान्य केले. पालकांनी मुलांच्या भावनिक गरजांकडे लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या झोपेच्या सवयी व आहारात सुधारणा करण्याचे सुचवण्यात आले. शाळेत आरोग्यविषयक जागरूकता कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. तणाव कमी करण्यासाठी ध्यान, श्वसनक्रिया आणि खेळ यांचा समावेश करण्यावर भर देण्यात आला. पालकांनी घरात सकारात्मक, शांत आणि प्रोत्साहनात्मक वातावरण ठेवण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे मासिक परीक्षण करून पालकांना अहवाल देण्याचे ठरले. सर्वांनी समन्वयातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण आरोग्यवर्धनासाठी एकत्र काम करण्याचा संकल्प केला व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. पुढील विषय आहे विषय क्रमांक 5, शालेय उपक्रमांचे आयोजन करणे. शिक्षक पालक समितीची बैठक शाळेत संपन्न झाली. बैठकीचा मुख्य विषय विविध शालेय उपक्रमांचे नियोजन व आयोजन हा होता. शिक्षकांनी शाळेत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा पालकांसमोर मांडला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी उपक्रमांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचे निदर्शनास आले. सांस्कृतिक, क्रीडा, विज्ञान, कला आणि साहित्य विषयक कार्यक्रमांना प्राधान्य देण्याचे सुचवण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार उपक्रम निवडण्याची संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. पालकांनीही उपक्रमामध्ये सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. उपक्रमांचे नियोजन वेळेवर आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्याचे ठरले. विद्यार्थ्यांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस योजना राबवण्याची सूचना करण्यात आली. उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, आत्मविश्वास व कौशल्य विकास घडतो हे समितीने मान्य केले. उपक्रमांच्या निकालांचे व अनुभवांचे नियमितपणे पालकांना अहवाल देण्याचे ठरले. बैठकीचा समारोप पुढील उपक्रमांच्या नियोजनाबाबत सकारात्मक चर्चा करून करण्यात आला व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 6, ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य, त्यांचे अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने माहे डिसेंबर 2025 करता शिक्षक पालक संघ किंवा समितीचे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.